हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये MPSC डिकोडेड. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे आर्टिकल्सचा वापर. ज्यांना पण इंग्लिशमध्ये ग्रॅमॅटिकल मिस्टेक ज्यांच्या होतात किंवा त्यांना इंग्लिश समजायला कठीण वाटतं, त्यांच्यासाठी बेसिकली मी आजपासून इंग्लिश लेक्चरची सिरीज सुरू करतो आहे. ज्या लोकांना इंग्लिशमध्ये प्रॉब्लेम जातात किंवा त्यांना इंग्लिश समजताना खूप अवघड जाते, त्यांनी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि माझे जेवढे पण इथून पुढे लेक्चर्स येणार आहे ते नक्की एकदा बघा. मी खूप साध्या आणि सोप्या भाषेमध्ये तुम्हाला इंग्लिशमधले जे काही टेक्निकॅलिटीज आहेत मी ते तुम्हाला समजावून सांगायचा प्रयत्न नक्की करेल. फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ असणार आहे आर्टिकल्सवर. बेसिकली आपण ह्याच्यावर 2 लेक्चर्स घेणार आहे. त्यातला हा पहिला लेक्चर असणार आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकूयात ए आणि एनचा वापर, आणि जे दुसरं माझं लेक्चर असणार आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे आर्टिकल दचा वापर. फ्रेंड्स, सुरू करूयात आजचा हा व्हिडिओ. आर्टिकल्स वापरायच्या आधी आपण समजून घेऊयात की आर्टिकल्स नेमके कुठल्या शब्दांच्या आधी वापरल्या जातात. आर्टिकल्स जे आहेत ए, एन आणि द यांना आपण नाऊन किंवा नामाच्या आधी वापरतो. नाऊन नेमकं कशाला आपण म्हणतो? नाऊन म्हणजे कुठल्या तरी व्यक्तीचं, जागेचं किंवा वस्तूचं नाव, त्याला आपण नाऊन असं म्हणतो सोप्या भाषेमध्ये. खूप जास्त इंग्लिशच्या टेक्निकॅलिटीजमध्ये सध्या आपण जाणार नाही. बेसिक्स जे आहेत मी तुम्हाला सांगणार आहे आणि ते बेसिक्सच तुम्हाला उपयोगी पडणार आहे. इंग्लिशचं डेफिनेशनच तुम्हाला पाठ करायचं असं नाही. तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की नाऊन म्हणजे एखाद्या व्यक्तीचं, वस्तूचं किंवा जागेचं नाव जे आहे त्याला आपण नाम किंवा नाऊन असं म्हणतो. बेसिकली आपण हे जे 3 आर्टिकल्स आहे 2 ग्रुपमध्ये डिवाईड केलेत, ज्याच्यावर ग्रुप 1 म्हणजे आज आपण लेक्चर घेतो आहे ते ए आणि एन ग्रुप 1वर, आणि ग्रुप 2वर आपण दुसरं लेक्चर घेणार आहोत ज्याच्यामध्ये आपण आर्टिकल दला कवर करणार आहोत. आर्टिकल शिकण्याच्या आधी आपण जसं आता नाऊन काय आहे ते बघितले, त्याच प्रकारे जर आपण इंग्लिश अल्फाबेट्स बघितले A to Z, तर ह्याचे बेसिकली 2 ग्रुपमध्ये डिव्हिजन होतं. पहिला ग्रुप असतो वॉवेल्सचा आणि दुसरा ग्रुप असतो कन्सोनंट्सचा. वॉवेल्स आणि कन्सोनंट्स काय आहेत ते आपण बघूयात. वॉवेल्स म्हणजे एकूण इंग्लिश लँग्वेजमध्ये 5 वॉवेल्स आहेत. ते आहेत A, E, I, O, U. याला आपण मराठीमध्ये स्वर म्हणतो आणि इंग्लिशमध्ये साऊंड. बेसिकली वॉवेल्स ते अल्फाबेट्स आहेत ज्यांना इंडिपेंडेंटली त्यांचं स्वतःचं साऊंड आहे. यांच्या साऊंडमध्ये दुसऱ्या कुठल्याच अक्षराचा साऊंड मिक्स नसतो, त्याला आपण म्हणतो वॉवेल्स. आणि उरलेले जे 21 अल्फाबेट्स इंग्लिशमध्ये आहेत त्याला आपण म्हणतो कन्सोनंट्स. बेसिकली A, E, I, O, U हे 5ही वॉवेल्सला सोडलं आणि जेवढे पण बाकीचे अल्फाबेट्स आहेत त्याला आपण म्हणतो कन्सोनंट्स, किंवा त्याला मराठीमध्ये व्यंजनसुद्धा म्हटलं जातं. आपण नंतर बघूयात की आर्टिकल ए आणि एन नेमकं कुठे वापरायचं आहे. आर्टिकल एन वापरताना तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की जो कुठला शब्द वॉवेल्सच्या स्वराने सुरू होतो किंवा वॉवेल्सच्या साऊंडने सुरू होतो त्याच्या पुढे तुम्हाला एन हे वॉवेल वापरायचं आहे. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, मी अंडरलाईन केलेलं आहे साऊंड ऑफ वॉवेल्स. तुम्हाला वॉवेल्स नाही बघायचं आहे की कुठला वॉवेलने सुरू होतो आहे का वर्ड, तुम्हाला बघायचं आहे त्याच्या साऊंडने सुरू होतो आहे का. साऊंड काय आहे ते मी पुढे सांगणार आहे. तुम्हाला इथे नोट करायची गोष्ट जी आहे ती आहे की एन जो हा आर्टिकल आहे त्याला वापरताना तुम्हाला साऊंडवर एम्फसाईज करायचं आहे की साऊंड नेमका वॉवेल्सचा येतो आहे की कन्सोनंट्सचा येतो आहे. सेम इज विथ आर्टिकल ए. आर्टिकल ए वापरताना तुम्हाला बघायचं आहे की साऊंड ऑफ कन्सोनंट्स तिथे येतो आहे का. म्हणजे जे उरलेले 21 अल्फाबेट्स आहेत त्यांचा साऊंड जर सुरू होत असेल त्या अल्फाबेटमधून किंवा त्या वर्डमधून, तर तिथे तुम्हाला एचा वापर करायचा आहे. ह्या 2 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे आणि या 2 गोष्टीच तुम्हाला म्हणजे खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला एखाद्या शब्दासोबत काय वापरायचं आहे, आर्टिकल ए वापरायचं आहे की आर्टिकल एन वापरायचं आहे, बस ह्या 2 गोष्टींवरून तुम्हाला सगळं काही क्लिअर होईल. बाकी कुठलंच तुम्हाला त्याच्यामध्ये टेन्शन घेण्यासारखं नाही आहे की मी ह्या स्पेसिफिक वर्डसमोर काय वापरणार आहे, आर्टिकल ए वापरणार आहे, आर्टिकल एन वापरणार आहे किंवा द वापरणार आहे. ह्या 2 बेसिक गोष्टी आहेत आणि ह्याच गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. नेक्स्ट आपण बघूयात साऊंड्स ऑफ वॉवेल्स. साऊंड्स ऑफ वॉवेल्समध्ये मी तुम्हाला तिथे दिलेलं आहे, जसं वॉवेल एमधून काय साऊंड निघतो तो आहे ए.
त्याला आपल्याला जर स्पेलमध्ये करायचं असेल तर ते असणार आहे ए ई. वॉवेल ईचा साऊंड असणार आहे ई, आयचा साऊंड असणार आहे ए आय आय, ओचा साऊंड असणार आहे ए यू ओ, आणि यूचा इथे लक्षात ठेवायचं आहे फक्त यूचा साऊंड असणार आहे यू एम फॉर एक्झाम्पल अम्ब्रेला. सो सुरू होतो आहे वॉवेल यूपासून स्पेलिंग, आणि साऊंड पण येतो आहे चा. यूचा साऊंड येत नाही. जर यूचा साऊंड आला तर तो जाईल कॉन्सोनंटमध्ये. सो ही गोष्ट तुम्हाला इथे वॉवेल्समध्ये यूसाठी लक्षात ठेवायची आहे की जिथे चा साऊंड जिथे आला तो झाला वॉवेल्सचा साऊंड, आणि तिथे आपल्याला वापरायचा आहे आर्टिकल एन, ANN. सो मी परत तिथे मेन्शन केलं आहे की वर्ड्स स्टार्टिंग विथ वॉवेल यू बट गिव्ह साऊंड ऑफ य म्हणजे YA. दोज वर्ड्स कम अंडर कन्सोनंट अँड आर्टिकल यूज्ड इज ए. म्हणजे मी परत सांगतो, यूचा जर तुम्हाला य असं साऊंड येत असेल तर तिथे आर्टिकल ए तुम्हाला वापरायचं आहे. तिथे आर्टिकल एन येणार नाही, जरीही तो शब्द यूवरून सुरू होत असेल तरीसुद्धा. ही गोष्ट तुम्हाला नोट डाऊन करायची आणि नेहमी लक्षात ठेवायची आहे. जाऊयात पुढे. काही उदाहरणं मी इथे घेतलेली आहेत तुमच्यासाठी, म्हणजे तुम्हाला आणखी जास्त क्लॅरिटी येईल हे समजण्यासाठी. सो पहिलं सेंटेन्स आपण बघूयात. पहिल्या सेंटेन्समध्ये आय वॉन्ट टू ईट डॅश ॲपल. आता मी तिथे ऑलरेडी आर्टिकल्स मेन्शन केले आहेत, पण तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल याची. काही उदाहरणं तुम्ही पर्सनली तुमचे घेऊ शकता. जिथे तुम्हाला काही प्रॉब्लेम असले तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नेहमी मला विचारू शकता. सो पहिलं वाक्य आहे आय वॉन्ट टू ईट ॲन ॲपल. आता तिथे आपण जे आर्टिकल वापरलेलं आहे ते आहे एन का बरं वापरला आहे? आता इथे आपला जो पहिला नियम आहे की जिथे वॉवेल्सचा साऊंड येतो तिथे आपण एन वापरणार आहे. आता ॲपल सुरू होतो आहे एवरून, जरी वॉवेल असला ए, पण आपल्याला ॲपलचा जर साऊंड आपल्याला बघायचा आहे तर तिथे एचा जो आहे साऊंड येतो आहे ए, विच इज इंडिपेंडंट साऊंड आहे म्हटलं म्हणजे वॉवेलचा साऊंड आहे, आणि त्याच्यापुढे मग ऑब्व्हियसली येणार आहे एन. सो आय होप हा कॉन्सेप्ट तुमचा क्लिअर झालेला आहे. परत आपण काही एक्झाम्पल्समध्ये बघितलं आय विल प्ले विथ अ काईट. सो इथे आपण जो आर्टिकल वापरला आहे तो आहे ए. तर तो का वापरला आहे? कारण तिथे जे नाऊन आहे काईट, त्याचं जर तुम्ही प्रोनाऊन्सिएशन किंवा त्याचं जर साऊंड तुम्ही बघितला काईटचा तर आलं आहे क. सो क असा कुठलाच साऊंड वॉवेलमध्ये नाही आहे. सर तो जर वॉवेलमध्ये नाही आहे तर तो जाणार आहे कन्सोनंटमध्ये. आणि जर क हा कन्सोनंटचा साऊंड आहे तर कन्सोनंटच्या साऊंडसमोर आपण नेहमी काय वापरतो? आपण वापरतो ए. सो तिथे आलं आहे आर्टिकल ए. सेम आहे नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये आय बॉट अ गोट. सो गोट नाऊन जेव्हा तुम्ही उच्चारता तेव्हा गोट ग असा साऊंड येतो आहे. सो ग जेव्हा आपण वापरतो आहे तर तिथे ग असा कुठलाच वॉवेलमध्ये साऊंड नसल्यामुळे तो जाईल कन्सोनंटमध्ये, आणि परत तिथे आर्टिकल येईल ए. नेक्स्ट एक्झाम्पल ही सॉ ॲन एलिफंट. सो एलिफंटचा साऊंड जर तुम्ही बघितला ए, ईवरून येईल ए, साऊंड येतो आहे एलिफंटचा ए म्हणजे तो येईल वॉवेल एचा साऊंड जो आपण बघितला ए ई. सो जर साऊंड येतो आहे वॉवेलचा तर तिथे आर्टिकल येणार आहे एन. परत एक्झाम्पल एक घेऊयात आपण. ही इज प्लेईंग विथ अ टॉय. सो टॉय जे नाऊन आहे त्याचं साऊंड जर तुम्ही बघितलं ट. सो आपल्या 5 वॉवेलमध्ये ट असा कुठला साऊंड नसल्यामुळे तो साऊंड जाणार आहे कन्सोनंट्समध्ये. सो जर कन्सोनंटचं साऊंड आहे ट तर तिथे येणार आहे ए. सो फ्रेंड्स, इतकी सोपी पद्धत फक्त तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की तुम्हाला फक्त नाऊनचा जो स्वर आहे किंवा जो साऊंड आहे तो नेमका कोणता आहे, तो वॉवेल्सचा साऊंड आहे की तो कन्सोनंटचा साऊंड आहे, हे दोन जर तुम्हाला डिफरन्शिएट करता आले तर तुम्हाला आर्टिकल ए आणि एन वापरणं जेमतेम खूप सोपं होऊन जाईल. किंवा ते 100% तुमचे जेव्हा आन्सर्स तुम्ही सिलेक्ट करता तर 100% तुम्ही करेक्टच आन्सर्स एक्झाममध्ये सिलेक्ट करणार आहे, फक्त जर तुम्ही ह्या 2 गोष्टी ज्या मी तुम्हाला साऊंडच्या सांगितल्या त्या लक्षात ठेवल्या तर. वळूयात पुढे. आणखी काही मी एक्झाम्पल्स घेतले साऊंड समजण्यासाठी. सो पहिलं आहे NMBBS. सो आता इथे तुम्ही पहिलं जे अल्फाबेट आहेत त्याच्या साऊंडवर आपण बघूयात की इथे आर्टिकल्स तुम्ही सोडा, MBBSवर आपण कॉन्सन्ट्रेट करू. MBBS प्रोनाऊन्स करताना एचा साऊंड येतो. एममध्ये जो साऊंड येतो एम असं एम. सो फर्स्ट साऊंड इज ए.
ए असल्यामुळं तो साऊंड होणार आहे वॉवेल एचा, आणि वॉवेलचा साऊंड असल्यामुळे तिथे आला आहे एन. सेम एक्झाम्पल आहे एम एमध्ये. एम एमध्ये पण जो एमचा साऊंड आहे तो येतो ए. सो अगेन जर वॉवेलचा साऊंड आहे तर तिथे येणार आहे एन. आता तिसरं एक इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे एन आर. आता आर आपण म्हणतो, तुम्ही म्हणणार की एचवरून स्टार्ट होतं आहे तर तिथे ए आलं पाहिजे. पण फ्रेंड्स, जेव्हा पण आपण आरबद्दल बोलतो तर एच हा आपण सायलेंट करून त्याचं उच्चारण करतो. सो ओपासून त्याचं उच्चारण होतं, एच त्याच्यामध्ये सायलेंट आहे. ओचं उच्चारण करताना तिथे जो साऊंड येतो तो येतो ओचा, म्हणजे ए यू. जे आपले वॉवेल्स आहे ए ई आय ओ यू, तर त्यातला जो ओ आहे त्याचा तिथे साऊंड येतो. तर तो वॉवेलचा साऊंड असल्यामुळे आपण तिथे एन वापरतो. सेम नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये पण आहे, जेव्हा ऑनेस्ट आपण म्हणतो तर आपण हॉनेस्ट नाही म्हणत, आपण म्हणतो ऑनेस्ट. सो परत तिथे एच सायलेंट होतो आणि ओचा आवाज येतो. तर तिथून ओचा साऊंड असल्यामुळे तो वॉवेलचा साऊंड असतो, आणि वॉवेलचा असल्यामुळं एनचा ऑब्व्हियसली तिथे आर्टिकल आपण वापरतो. नेक्स्ट आहे अ युनिव्हर्सिटी. परत मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की यूचा साऊंड लक्षात ठेवताना तुम्हाला काळजी घ्यायची आहे की यूमध्ये यू असा साऊंड न येता असा साऊंड आला पाहिजे, यू एम अम. सो इथे युनिव्हर्सिटीमध्ये जेव्हा आपण बघतो यूचा साऊंड येतो य, यू असं म्हणतो यू य. तिथे य जो येतो तो य जातो कन्सोनंटच्या साऊंडमध्ये, आणि तो कन्सोनंटचा साऊंड असल्यामुळं आपण आर्टिकल जो यूज करतो आहे तो असणार आहे आर्टिकल ए. आय होप की तुमचं हे सगळं क्लिअर होत चाललं आहे की साऊंडवरच पूर्ण आर्टिकल्सचा वापरायचा खेळ आहे. सो वॉवेल्सचा फक्त तुम्हाला साऊंड लक्षात ठेवायचा आहे, आणि जर वॉवेल्सचा कुठे साऊंड येत नसेल तर ऑब्व्हियसली इट विल गो इन टू कन्सोनंट्स. कन्सोनंटचा साऊंड असला तर मग तिथे येईल ए, वॉवेल्सचा साऊंड असला तर तिथे ऑब्व्हियसली येईल एन. एवढं हे सोपं आहे, याच्यामध्ये दुसरं काहीच अवघड नाही आहे. आता परत बघूयात अ युनिट. युनिटमध्ये परत जो यूचा साऊंड आहे तो यचा साऊंड आहे. य म्हणजे जाईल कन्सोनंटचा साऊंड, कन्सोनंटचा साऊंड असल्यामुळं आलं तिथे आर्टिकल ए. सो साऊंड परत तिथे इम्पॉर्टंट आहे. परत आपण यूवरून एक एक्झाम्पल बघतो आहे एन अम्ब्रेला. आता तिथे एन का आलं, तर जेव्हा तुम्ही अम्ब्रेला प्रनाऊन्स करता तर य नाही येत, येतो. यूचा जो साऊंड येतो तो येतो. असल्यामुळे तो झाला आहे तुमचा यूचा वॉवेलचा साऊंड, आणि वॉवेलचा साऊंड असल्यामुळे तिथे एच्या जागी आला आहे आता एन. सो एन अम्ब्रेला आपण म्हणूयात. तिथे अम्ब्रेला तिथे येणार नाही, ते चुकीचं होईल. एन अम्ब्रेला हे बरोबर आहे. पुढच्या उदाहरणात एन ऑनर. परत एच इथे सायलेंट झाला आहे, जसं आर आणि ऑनेस्टमध्ये एच सायलेंट आहे तसं परत इथे ऑनर हे सायलेंट झालं असल्यामुळे ओचा आपण उच्चारण धरतो आहे ऑनर, आणि ओचा साऊंड आहे ए यू ओ. सो तो जो साऊंड आहे तो जाणार आहे वॉवेलमध्ये. वॉवेलचा साऊंड असल्यामुळे तिथे येणार आहे एन. सो आय होप ह्या एक्झाम्पल्सवरून तुम्हाला साऊंड, वॉवेलचा साऊंड आणि कन्सोनंटचा साऊंड बऱ्यापैकी क्लिअर झाला असेल, आणि याचा उपयोग कशा पद्धतीने करायचा आहे आर्टिकल्सचा ऑन द बेसिस ऑफ साऊंड्स. कुठल्या साऊंडसमोर काय आर्टिकल येणार आहे हे आय गेस की तुमचं बऱ्यापैकी आता क्लिअर झालं असेल. खूप महत्त्वाचा टॉपिक आहे आर्टिकल्सचा. परीक्षेत बरेचदा तुम्हाला विचारलं जातं, फिल इन द ब्लँक्स येतात किंवा मग मॅच द पेयर्स येतात. त्याच्यामध्ये कुठलं काय वापरायचं आहे, कुठलं आर्टिकल वापरायचं आहे, कुठल्या शब्दामुळे. फक्त साऊंड तुम्ही एकदा क्लिअर केलं तुमचा की कुठल्या साऊंड कशाचा आहे, वॉवेल्सचा कुठला साऊंड आहे किंवा कन्सोनंटचा कुठला आहे, तर बऱ्यापैकी सोपं होईल. आणि कन्सोनंटचा आवाजही तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही. फक्त 5 कन्सोनंटचा आवाज तुमच्या जर लक्षात राहिला तर त्याच्या व्यतिरिक्त जेवढे साऊंड्स येतील ते जातील कन्सोनंट्समध्ये. दॅट्स इट. एवढं हे सोपं आहे. आता नियम काय आहेत, ए आणि एन वापरताना कुठले नियम आहेत? एकूण 4 नियम मी तुम्हाला सांगणार आहे. 4 नियम तुमच्या लक्षात राहिले की तुम्हाला आणखी सोपं होईल ए आणि एन कसं आणि कुठं वापरायचं आहे ते समजून घेण्यासाठी. सो फर्स्ट रूल जो आहे तो ऑर्डिनरी गोष्टींसाठी. ऑर्डिनरी गोष्टींसाठी म्हणजे काय? एनिथिंग विच इज नॉट स्पेसिफिक. स्पेसिफिक नाही आहे म्हणजे मी त्याचे खूप जास्त तुम्हाला डिटेल्स दिलेले नाही आहेत. फॉर एक्झाम्पल, एक जे प्रॉपर नाऊन आहे असं कुठलं नाऊन नाही. जसं आता ॲन ॲपल, ॲन एलिफंट, अ फ्रॉग, हे त्याचे एक्झाम्पल्स आहे. आता ॲन ॲपल, आता फॉर एक्झाम्पल तुमच्यासमोर भरपूर ॲपल्स पडलेले आहेत, 50-100 तुमच्या पुढे ॲपल पडलेले आहेत, आणि मी म्हणतो आहे ॲन ॲपल, गिव मी ॲन ॲपल. आता तुम्ही त्यातलं कुठलं पण ॲपल दिलं तरी चालेल. मी
स्पेसिफाय नाही केलं की मला ते एकच ॲपल हवं आहे जे की बिलकुल सेंटरमध्ये आहे, किंवा जे रेड कलरचं आहे, किंवा जे ग्रीन कलरचं आहे, किंवा ज्याला पानं पण आहेत. असं मी काही स्पेसिफिक डिटेल्स तुम्हाला जोपर्यंत देत नाही तोपर्यंत ते जाईल ऑर्डिनरी किंवा कॉमनमध्ये. सो जिथे कॉमन गोष्टी आल्या किंवा जिथे ऑर्डिनरी गोष्टी आल्या, जिथे स्पेसिफिक्स आलेले नाही आहेत वस्तूचे, तिथे तुम्ही एन किंवा ए हे दोन्ही आर्टिकल्स वापरू शकता. अगेन डिपेंडिंग अपॉन दी साऊंड ऑफ फर्स्ट अल्फाबेट. आता ॲपलमध्ये एचा साऊंड आल्यामुळं, ते वॉवेलचा साऊंड असल्यामुळं तिथे एन वापरलं आहे. सेम इज विथ एलिफंट. आणि फ्रॉकच्या केसमध्ये आपण अ वापरला आहे, कारण तिथे फचा साऊंड येतो. फ आपल्या वॉवेल्समध्ये येत नसल्यामुळे ऑब्व्हियसली ते कन्सोनंटमध्ये जाईल, आणि मग आपण तिथे त्या अनुषंगाने ए वापरला आहे. सेकंड रूल आहे अननोन. अननोन म्हणजे हे की तुम्हाला त्या वस्तूची काहीच माहिती नाही आहे. अगेन हे ऑर्डिनरीसारखंच आहे, काही फार डिफरन्स नाही आहे. त्या वस्तूबद्दल तुम्हाला कुठलीच माहिती नाही आहे, कुठलीच इन्फॉर्मेशन नाही आहे, तुम्हाला काहीही माहीत नाही आहे. एक्झाम्पलमधून आपण समजून घेऊयात. शी वॉज वर्किंग ऑन अ कम्प्युटर. असं मी कोणाला तरी सांगतो आहे की शी वॉज वर्किंग ऑर ही वॉज वर्किंग ऑन अ कम्प्युटर. आता कुठलं कम्प्युटर आहे हे मी नाही सांगितलं आहे, की ती ॲपलच्या कम्प्युटरवर काम करत होती, की ती डेलच्या करत होती, मग त्याचं मॉडेल काय होतं, किती वर्ष जुनं होतं, कधी घेतलं होतं, कुठल्या रंगाचं होतं, कुठल्या टेबलवर ठेवलं होतं, कुठल्या रूममध्ये होतं, कोणाच्या घरी होतं, कुठलीही माहिती मी देत नाही आहे. मी फक्त सांगतो आहे की शी ऑर ही वॉज वर्किंग ऑन अ कम्प्युटर. सो इथे तुम्हाला कम्प्युटरबद्दल फारशी काहीच माहिती नसल्यामुळे तुम्ही परत इथे आर्टिकलचा वापर करू शकता. सेकंड इज शी वॉन्टेड अ पेन. आता तिला कुठला पेन पाहिजे हे तिने मला नाही सांगितलं. तिला ह्या स्पेसिफिक कंपनीचा पाहिजे, किंवा ह्या कलरचा पाहिजे, किंवा त्या टेबलवर किती पेन ठेवलेत त्यातला नेमका कुठला पेन पाहिजे, असं तिने काहीच सांगितलं नसल्यामुळे तिथे परत तुम्ही आर्टिकलचा वापर करू शकता. जर तिथे तिने काही डिटेल्स दिलेल्या असल्या तर तिथे आर्टिकल ए एन नाही आहेत, तिथे मग दचा वापर आपण बऱ्यापैकी करू शकतो. तिसरं आहे जर सिंगल युनिट असेल तर, ज्याला आपण सिंग्युलर फॉर्म म्हणतो इंग्लिशमध्ये, तर त्याच्यामध्ये जर असेल तर मग तुम्ही ए किंवा एन वापरू शकता. त्या नेमच्या पुढे ए किंवा एन वापरल्या जाऊ शकतं. जसं फॉर एक्झाम्पल आय ड्रँक अ ग्लास ऑफ ज्यूस. मी एकच ग्लास ज्यूस प्यायलो आहे. जर मी म्हटलं असतं की आय ड्रँक 2 ग्लासेस ऑफ ज्यूस, किंवा आय ड्रँक फ्यू ग्लासेस ऑफ ज्यूस, फ्यू किंवा 2 आलं म्हणजे तिथे प्लुरल झालं आहे, ते एकापेक्षा जास्त तिथे आलेलं आहे. तर मग तिथे तुम्ही ए किंवा एन किंवा द नाही वापरू शकत, तिथे आर्टिकल वापरल्या जात नाही. जर ते एकापेक्षा जास्त रेफरन्समध्ये आलेले असतील नेम्स, तिथे तुम्ही ए किंवा एन नाही वापरू शकत. सेकंड एक्झाम्पल आय बॉट अ पेन. आय बॉट पेन्स जर असतं तर मग तिथे ए आलं नसतं. सो ही एक गोष्ट तुम्हाला परत हा एक नियम लक्षात ठेवायचा आहे की जिथे सिंग्युलर युनिटमध्ये गोष्टी असतील तिथे तुम्ही ए किंवा एनचा वापर करू शकता. जिथे गोष्टी एकापेक्षा जास्त झाल्या तिथे ए किंवा एन लागणार नाही. दिस इज 100% शुअर. ही प्रत्येक गोष्टीसाठी, प्रत्येक नेमसाठी ह्या गोष्टी लागू होतील, कॉमन नेम्ससाठी. चौथा आणि शेवटचा जो नियम आहे तो आहे काउंटेबल. जर कुठली गोष्ट काउंटेबल असेल तर तिथे तुम्ही ए किंवा एन वापरू शकता. म्हणजे काउंटेबल गोष्टी असतील, जसं समजा फॉर एक्झाम्पल अ पेन, म्हणजे तिथून माहीत पडेल की अ पेन किंवा अ ग्लास म्हटल्यावर हे सिंगल युनिट आहे. म्हणजे आपण ग्लास किती आहेत, पेन किती आहेत, आपण ते मोजू शकतो, फिजिकली आपण मोजू शकतो. म्हणजे जर सिंग्युलर फॉर्मॅटमध्ये असतील आपण ए किंवा एन वापरू, किंवा ग्लासेस किंवा पेन्स असं म्हटलं तर आपण मग परत तिथे नाही करू शकत. सो तिथे तुम्ही काउंटेबल गोष्टी असल्या तर तिथे ए किंवा एनचा वापर करू शकता. जसं एन अम्ब्रेला म्हणजे अम्ब्रेला तुम्ही मोजू शकता. एन अम्ब्रेला म्हटलं मी तर तुमच्या लक्षात येईल की हां एक अम्ब्रेला आहे. अम्ब्रेलाज म्हटलं तर हां एकापेक्षा जास्त आहे, मग तिथे तुम्ही नाही वापरू शकत ए किंवा एन. सो ह्या सगळ्या गोष्टी ह्या काउंटेबल गोष्टी झाल्या, ह्या काउंटेबल वस्तू झाल्या. तिथे तुम्ही ए आणि एनचा वापर करू शकता. ए आणि एनचा वापर तिथे होणार नाही जिथे आपण गोष्टी मोजू शकत नाहीत. आता गोष्टी कुठल्या नाही मोजू शकत, जसं फिलिंग झाले किंवा पाणी झालं. आय ड्रँक अ वॉटर असं नाही म्हणता येणार आहे.
आय ड्रँक अ ग्लास ऑफ वॉटर म्हणू शकतो. आय ड्रँक अ ज्यूस असं म्हणू शकतो. आय ड्रँक अ वॉटर नाही म्हणू शकत, कारण ज्यूस ठीक आहे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे असल्यामुळे आपण तिथे वापरू शकतो, पण जिथे वॉटर आलं वॉटर आपण नाही म्हणू शकत, कारण आपण ते वॉटर असं काउंट नाही करू शकत. एक पाणी प्यायलो की 2 पाणी की 3 पाणी, सो ते काउंटेबल नाही आहे. सेम थिंग इज विथ फिलिंग्स. हेटची फिलिंग, जॉयची फिलिंग, सॅडनेस, हॅपीनेस किंवा अशा ज्या काही फिलिंग्स आहेत, भावना आहेत, त्या आपण मोजू नाही शकत. त्याच्यामुळे आपण तिथे परत आर्टिकल ए किंवा एन आपण असं वापरत नाही. सो फ्रेंड्स, हे 4 नियम जर तुम्ही लक्षात ठेवले, प्लस मी जे तुम्हाला साऊंडचा सांगितलं आहे, टोटल 5 गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवले, तर तुमचं आर्टिकल ए आणि एन हे एका ह्याच लेक्चरमध्ये क्लिअर झालं आहे. आता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीही आर्टिकल ए आणि एनसाठी करायची गरज पडणार नाही. मी सांगितलेल्या गोष्टी तुम्ही नोट डाऊन करू शकता, त्याची प्रॅक्टिस करा. मॅक्सिमम सेंटेन्सेस नेमसोबत तुम्ही वापरा, म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिससोबत लक्षात येईल की आर्टिकल ए आणि एन हे कुठे वापरायचे. सो फ्रेंड्स, मी अपेक्षा करतो की आजच्या ह्या व्हिडिओजमधून तुम्हाला कळलं असेल आर्टिकल ए आणि एन कशा पद्धतीने वापरायचं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आर्टिकल द कसा वापरायचा. सो आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला कुठलीही क्वेरी असेल किंवा डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा. आणि जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटन नक्की दाबा, शेअर करा व्हिडिओला, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला सांगा आजचा हा व्हिडिओ कसा होता आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आणखी काय पाहिजे. सो फ्रेंड्स, थांबूयात इथेच. थँक्यू सो मच. तुमच्या फ्रेंड्ससोबत आणि फॅमिलीसोबत नक्की व्हिडिओ शेअर करा. थँक्यू. बाय.